नमस्कार मित्रांनो, जगदीशच्या वाणीतून युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तुम्ही सर्व स्वस्त असाल, मस्त असाल अशी मी आशा करतो। आज आम्ही आलो प्रतापगडावरती। आज तुम्हाला इथली मी नवीन माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला शेअर करणार आहे। तर आपण बघूया किल्ल्यावर जाताना। मित्रांनो, आता आम्ही प्रतापगड किल्ल्यावर आलेलो आहे। सगळा परिसर इथे दिसत आहे। तर प्रतापगड किल्ला जो आहे हा जावळीच्या खोऱ्यामध्ये आहे। जावळीचं खोरं अतिशय घनदाट जंगलाने भरलेलं होतं। तीन नद्या आहेत। तिथं व्यापाराला चांगला वाव होता, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी या जावळीच्या खोऱ्यावरती तो चंद्रभान मोरे होते त्यांच्यावरती रिश्री पत्र पाठवलं आणि त्यांनी सांगितलं की हे जावळीचं खोरं आपण स्वराज्यामध्ये सामील करूया। पण चंद्रभान मोरेंनी या पत्राचं उत्तर न देता छत्रपती शिवाजी महाराजांना डोळे दाखवायचं काम केलं। पण छत्रपती शिवाजी राजा म्हणजे छत्रपती शिवाजी राजे होते। त्यांनी जावळीवरती स्वारी केली आणि हे जावळी जिंकलं आणि प्रतापगड आपल्या ताब्यात घेतला। काही दिवसानंतर या प्रतापगडावर अफजल खान स्वारी करून आला। आपले कैक मावळे इथे आणून 5000 मावळ्याची फौज आणली आणि इथे स्वारी केली। कित्येक दिवस या गडाला वेढा घातण्यात आला। मग तह म्हणून तह करण्यात आला। त्या वासवळा कुलकर्णी त्या तह करण्याच्या वेळेस होते। तह ठरला, वेळ ठरली, भेटीची वेळ ठरली आणि जो दुष्ट अफजल खान होता, दुष्ट होता, तो कपटी होता, त्याने छत्रपती शिवाजीला मारण्याचा प्रयत्न केला। भेटीच्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजाला आपल्या बगलेखाली घेऊन दाबून मारायचा त्याने असा प्लॅन केला होता। पण छत्रपती शिवाजी राजांना खूप मोठा आशीर्वाद होता, माता जिजाऊचा आशीर्वाद होता, या रयतेचा आशीर्वाद होता। अशा राजे या महाराष्ट्राला देशाला लाभले, हे आपल्यासाठी अभिमान आणि गर्वाची गोष्ट आहे। ज्या वेळेस अफजल खानाने छत्रपती शिवाजी महाराजाला बगलेखाली दाबण्याचा प्रयत्न केला, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या वाघ नखाने त्यांच्या पोटामध्ये वाघ नख घुसवले आणि अफजल खानाचा तिथे वध केला। वध केल्यानंतर ही गोष्ट जेव्हा मा जिजाऊला कळाली की अफजल खानाचं प्रेत कुठे आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं प्रेत गडाच्या खालती आहे। पण मा जिजाऊने त्यांना सांगितलं तुझ्या राज्यामध्ये अशा कुठल्याही प्रेताचं आविर्भाव झाली नाही पाहिजे, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या अफजल खानाच्या प्रेताची कबर बांधली आणि त्यालाही दुश्मनाला सुद्धा एक चांगलं स्थान दिलं। असे छत्रपती शिवाजी महाराज। मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्यासाठी एक फार मोठी असे एक शूरवीर अशा राजा होऊन गेला, जो रयतेचा राजा होता, जो स्त्रियांचा सन्मान करत होता, चारित्र्य संपन्न राजा होता। अशा राजाला मी मानाचा सन्मानाचा मुजरा करतो आणि जगदीशच्या वाणीतून युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो। सर्वांना क्रांतिकारक जय महाराष्ट्र, नमस्कार।